बातमीपत्राच्या सुरुवातीला राजकीय गोटातली मोठी बातमी। अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाकडून आमदारांचं संख्याबळ आपल्या बाजूने असल्याचा दावा करण्यात येतोय। त्यामुळे आज होणाऱ्या राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या बैठकांकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। जास्तीत जास्त आमदारांनी आपल्या बैठकीला उपस्थित राहावं म्हणून पक्षाध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून प्रयत्न सुरू आहेत। पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये मंत्रालयासमोरील यशवंतराव चव्हाण सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली आहे। तर अजित पवार गटाची वांद्रे येथील भुजबळ यांच्या एमईटी संस्थेच्या सभागृहात बैठक पार पडणार आहे। पक्षाच्या 53 आमदारांपैकी किती आमदार कोणत्या गटाबरोबर आहेत हे अद्याप अस्पष्ट आहे। दरम्यान अजित पवार गटाने 40 पेक्षा अधिक आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केलाय आणि बैठकीला उपस्थित राहण्यासाठी दोन्ही गटांकडून व्हिप जारी करण्यात आलाय। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। वैभव, आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होते, तर अजित पवार गटाची देखील बैठक होते। कसं पाहता या बैठकीकडे? शरद पवार यांच्यासोबत पुण्यातल्या शहर कार्यकारिणीने जाण्याचा निर्णय घेतलाय। तसा ठराव काल पास करण्यात आला। शहराध्यक्ष जे आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे फ्रॅक्शन होण्यापूर्वीचे प्रशांत जगताप ते आपल्या सोबत आहेत। काल जो ठराव झाला त्याच्यामध्ये शरद पवारांसोबत जाण्याचा निर्णय तुम्ही घेतलात। शहरातले किती कार्यकर्ते नगरसेवक हे तुमच्या सोबत आहेत? तुम्हाला याचा काही अंदाज आहे का? शहरातल्या आमदारांची स्थिती काय आहे? आज कोण कुठं असेल? आज कालच्या ज्या बैठकीत आदरणीय पवार साहेबांच्या बरोबर राहायचा निर्णय झाला त्याच्यामध्ये बहुसंख्येने गर्दी होती, खास करून तरुणांची गर्दी होती। आजही सकाळी खूप सारी लोक आपापल्या मार्गाने किंवा आपापल्या वाहनांनी गेलेली, बरीचशी लोक इथे येत आहेत। आम्हाला खात्री खूप सारी चांगली गर्दी असेल। आता आमदार हे आजही म्हणजे मुंबईत पोहोचतील अशा प्रकारची खात्री माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनात आहे। माजी नगरसेवक हे काही लोक संभ्रमावस्थेत आहेत, पण मला खात्री आहे की पुढच्या 1-2 दिवसामध्ये जे काही चित्र स्पष्ट होते, खास करून आजच्या बैठकीनंतर, त्याच्यानंतर त्यांचा मार्ग नक्की मोकळा राहील। मला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा पुणे शहरातला आकडा आदरणीय पवार साहेबांबरोबर राहील याबाबत खूप चांगल्या प्रकारची खात्री आहे। राज्यभरातली पहिली कार्यकारिणी जिने अशा पद्धतीचा ठराव केलाय शरद पवारांच्या सोबत राहायचा। ग्रामीणचा निर्णय होऊ शकलेला नाही, अनेक कार्यकर्ते पेचत आहेत। ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष म्हटले की आमचा अभिमन्यू झालाय। काल असं ज्याला त्याला आपापल्या आयुष्यामध्ये एक निर्णय घ्यायची एक वेळ येते। इतिहास पुन्हा पुन्हा लिहिला जात नाही, तो इतिहास लिहिण्यासाठी आपण कुठेतरी पुढे यावं लागतं। त्याच्यापैकी आम्ही आहोत। आम्हाला कल्पना आहे की बेडात दौडले वीर साथ या उक्तीप्रमाणे आम्ही या सगळ्या रणसंग्रामामध्ये उडी घेतलेली आहे। पण मला खात्री आहे की इतिहास आमची चांगल्या प्रकारे नोंद घेईल। काल ज्या सभागृहात मी कार्यकारिणीची बैठक घेतली त्याच्यामध्ये माझ्या कालची 23वी बैठक होती। म्हणजे मी अध्यक्ष झाल्यापासून मला आता 2.25 वर्ष आहे। ही 23व्या बैठकीमधली ही 6वी बैठक त्या सभागृहात होती, ज्याच्यामध्ये पक्ष एकत्रित असताना सुद्धा सभागृहामध्ये काही खुर्च्या रिकाम्या असायच्या। काल आपण सगळ्या मीडियाने पाहिलेले ते सभागृह तुडुंब भरून तेवढीच गर्दी बाहेर उभी होती। याचाच अर्थ लोकांची मानसिकता क्लिअर आहे। होय, आम्ही पवार साहेबांबरोबरच, त्याच्यामुळं येणारा काळ हा निश्चित पवार साहेबांच्या बरोबरचा नाही का गर्दीचा किंवा उच्चांकी नाही का ताकदीचा राहील याबाबतीत माझ्या मनात शंका नाही। कायम शरद पवारांचे हनुमान मनवले जाणारे अंकुश काकडे सोबत आहेत आपल्या, त्यांना विचारू आपण। तुम्ही सकाळी 7 वाजता आलात इथं, आज जाल, तुमच्या सोबतचे अनेक कार्यकर्ते हे संभ्रमात आहेत, कुठं जायचं, इकडे जायचं का तिकडे जायचं? तुम्ही त्यांना काय सल्ला द्याल? आता अनेक जणांना प्रश्न पडलाय, मुंबईत जायचंय, कुणाच्या बैठकीला जायचं, अनेक जण म्हणतात आम्हाला दोन्हीकडे जायचंय। वैभव, तुम्हाला म्हणाला की तुम्ही 7 वाजता इथे आला, पण आज पहाटे 3 वाजल्यापासून मला झोप आली नाही। कधी सकाळ होते आणि मुंबईला जातो आणि साहेबांच्या बैठकीला उपस्थित जातो, अशी माझी स्थिती झाली। आज पुणे शहरामध्ये काल पुणे शहराने एकमुखाने पवार साहेबांना पाठिंबा दिला, याचा मला आनंद आहे। आणि ही स्थिती पुण्याचं पाहून पुण्याचं अनुकरण नेहमी केलं जातं। आज आता सातारा असेल, सांगली असेल, कोल्हापूर असेल, या ठिकाणी देखील अशा प्रकारचे ठराव होतील आणि पुण्यामधून जे सुरुवात झालेली आहे ती महाराष्ट्रामध्ये जाईल। महाराष्ट्रातून असंख्य कार्यकर्ते येतील। कदाचित आमदार नसतील, नगरसेवक नसतील, पण आमदार म्हणजे पक्ष नाही, नगरसेवक म्हणजे पक्ष नाही। पक्षाचा खरा कणा आहे तो तळागाळातला कार्यकर्ता, महिला, युवक हे कार्यकर्ते आहेत। पवार साहेबांवरती विश्वास ठेवणारा असंख्य कार्यकर्ते आहेत। आम्हाला या प्रकरणामध्ये काही अडचण वाटत नाही। जे गेले त्यांना लखला व्हावं। चला, आणखी काही महिला कार्यकर्ते आहेत, त्यांना आपण विचारूयात काय कारण आहे शरद पवारांबरोबर जाण्याचा निर्णय घेतलाय? तुमच्याकडे पद कुठलं आहे आणि या सगळ्या मोहिमेमध्ये तुम्ही शरद पवारांसोबत का असणार आहात? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मी पदाधिकारी म्हणून गेले अनेक वर्ष झाले काम करते। माझ्यावरती आता जबाबदारी आहे, मी पुणे शहराचे उपाध्यक्ष म्हणून काम करते। आज 84 वर्षाचे योद्धा
चिरतरुण आज असताना आज त्यांच्यावरती 55 वर्ष राजकारण करून सुद्धा आज त्यांच्यावरती ही अवस्था आज काही लोकांनी आणलेली आहे आणि आज त्यांनीच बऱ्याचशा गोष्टी त्यांना दिलेल्या असताना सुद्धा आज त्यांना एकटं पडण्याची भावना जी आहे ती त्यांना देण्याचं काम किंवा त्यांना खच्चीकरण करण्याचं काम कुठेतरी केलं जात आहे आणि ह्या सगळ्या गोष्टींना अनुसरून आम्ही सगळेजण एकत्र आहोत. ह्या सगळ्या गोष्टींसाठी आम्ही इथं जमाव केलेला आहे आणि आम्ही पवार साहेबांना पाठिंबा देतोय आणि 100% पाठिंबा देतो. चला, शरद पवारांना पाठिंबा त्या देत आहेत. अनेक कार्यकर्ते आहेत, मात्र या सगळ्यांच्या मनामध्ये एक प्रश्न जो पाहायला मिळतो तो म्हणजे आपण आज कुणाबरोबरही जाऊ, कुठल्या तरी फ्रॅक्शन बरं. किंवा शरद पवारांकडे दोघांपैकी निश्चितच एकाकडे जाऊ. कार्यकर्ते जमलेले आहेत आणि आता मुंबईच्या दिशेनं यायला रवाना देखील होत आहेत. मात्र आता नेमके कार्यकर्ते कुठे जात आहेत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. वैभव, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांच्याकडे जाणार आहोत, ते सध्या मुंबईमध्ये आहेत. विशाल, आज मुंबईमध्ये दोन्ही पवार गटांच्या महत्त्वाच्या बैठका होणार आहेत. कार्यकर्ते ठिकठिकाणाहून मुंबईकडे रवाना होत आहेत. नेमके आता काय मुंबईमध्ये परिस्थिती आहे? कार्यकर्ते जमायला सुरुवात झाली आहे का? बैठकीमध्ये काय काय चर्चा होणार? प्राजक्ता, आत्ता मी सिल्वर ओक या ठिकाणी आहे आणि सिल्वर ओकवरती जर पाहायला गेलं तर काहीसा आता शुकशुकाट पाहायला मिळतोय. MET या ठिकाणी अजित पवार यांची बैठक आहे, तर YB सेंटरला शरद पवार यांची बैठक आहे. त्यामुळे राष्ट्रवादीसाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. आज बरंचसं चित्र जे आहे स्पष्ट होणार आहे. सिल्वर ओकच्या बाहेर जर आपण पाहायला गेलं तर बॅनरसुद्धा जे आहेत हे कार्यकर्त्यांकडनं लावण्यात आलेलं आहे. एकटा गडी निघाला 83 वर्षाचा योद्धा, अशा आशयाचे बॅनर जे आहेत हे सिल्वर ओक या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत. शरद पवार आज नेमकं काय ह्या बैठकीत भूमिका मांडतात ते पाहणं अधिक महत्त्वाचं आहे. आणि आज सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रवादीमधलं जे चित्र आहे की नेमके शरद पवार यांच्यासोबत आमदार आणि खासदार किती आहेत आणि अजित पवार यांच्यासोबत आमदार खासदार किती आहेत, हे चित्र जे आहे हे या बैठकीत स्पष्ट होईल. कारण का मोठ्या संख्येनं राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जे आहेत हे मुंबईच्या दिशेनं येऊ लागलेले आहेत. याच्यामध्ये शरद पवार यांना मानणारा कार्यकर्ता सुद्धा मोठ्या संख्येनं आहे. अजित पवारांना सुद्धा मानणारा कार्यकर्ता जो आहे हा मोठ्या संख्येनं आहे. त्यामुळे आज एक चित्र स्पष्ट होईल की किती आमदार कोणासोबत आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अजित पवार आज कशा पद्धतीनं भूमिका मांडतात, ते काय कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतात, कोणत्या विचारधारेमुळे त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे, ह्या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीनं ते कार्यकर्त्यांना स्पष्ट करतात हे पाहणं अधिक महत्त्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्या देशाचं ज्या नेत्याकडे लक्ष लागलेलं आहे ते म्हणजे शरद पवार यांची आजची भूमिका काय असणार आहे, त्याच बैठकीमध्ये कार्यकर्त्यांना कशा पद्धतीनं मार्गदर्शन करतात हे पाहणं अधिक महत्त्वाचं ठरणार आहे. कारण का एक दावा केला जातोय की अजित पवार यांच्यासोबत 44 आमदार सोबत आहेत. त्यामुळे या सगळ्या परिस्थितीमध्ये राष्ट्रवादीमध्ये ज्या पद्धतीने ही फूट पडलेली आहे, ही फूट कशा पद्धतीने याला शरद पवार तोंड देतात हे पाहणं अधिक महत्त्वाचं आहे. त्यामध्ये शरद पवार आज कशा पद्धतीनं त्या सर्व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतात आणि कायदेशीर बाबींच्या बाबतीत काय भूमिका घेतली जाते ते पाहणं अधिक महत्त्वाचं आहे. कारण का असं कळतंय की आजची बैठक झाल्यानंतर उद्या शरद पवार हे दिल्लीला रवाना होणार आहेत. दिल्लीमध्ये ते बैठक घेणार आहेत. दिल्ली कार्यकारिणी समितीबरोबर त्यांची ती बैठक असणार आहे आणि या बैठकीत सुद्धा मोठे निर्णय जे आहे कायदेशीर बाबी ज्या आहेत या बाबतीत निर्णय घेऊ जाऊ शकतात. त्यामुळे आज शरद पवार काय निर्णय देतात किंवा काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार. आणि निश्चितच शरद पवारांची आजची भूमिका तर महत्त्वाची असेल. 53 आमदारांपैकी किती आमदार नेमके कोणासोबत आहेत हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. एकंदरीतच राष्ट्रवादीसाठी हा महत्त्वाचा दिवस आहे. विशाल, अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. आणि यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत. तुर्तास एक छोटासा ब्रेक. पाहत रहा न्यूज 18 लोकमत.